नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मराठी मालिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात नंदिनी म्हणते की मी माझा मोबाईलचा मेसेज बॉक्स पाहिलाही नाही, तर जीवा म्हणतो की मी स्वतःहून तुला मेसेज केला नव्हता, माझा मोबाईल तर माझ्या रूममध्येच आहे. जीवा दादाचा गेम प्लॅन समजतो आणि तो म्हणतो की माझ्या मोबाईलने दादाने मेसेज केला होता आणि काव्याने तुझ्या मोबाईलने मला मेसेज केला. तर इकडे पार्थने आता काव्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलेलं असतं. पार्थ म्हणतो की हे तुम्ही नीट बघा ना, यात काहीतरी स्पेशल आहे. म्हणजेच मित्रांनो, रम्याच्या बोलण्यात येऊन पार्थने आता खूप मोठा मूर्खपणा केलेला असतो. काव्या आता रागातच पार्थच्या कानाखाली मारते. तर मित्रांनो, असं काही घडलेलं आहे की रम्या ही आता पार्थला सांगत असते की अरे, काव्याने तुझ्यासाठी रक्त व्हायला आहे, तू सुद्धा असं काहीतरी स्पेशल कर जे काव्याच्या नेहमीच लक्षात राहील. म्हणून पार्थ हा काव्याची स्केच काढतो आणि त्यानंतर तिच्या गळ्यात तो एक हार बनवतो आणि त्या हारमध्ये पार्थ स्वतःच्या रक्ताने आता कलर करतो. म्हणूनच काव्याला हे काही आवरत नाही आणि ती पार्थच्या कानाखाली मारते, म्हणते की हे सगळं करण्याची काय गरज होती. धन्यवाद.